छोट्या पडद्यावर गेल्या काही दिवसांपासून नवनवीन मालिकांचे वारे वाहत आहे. जुन्या मालिका प्रेक्षकांचा निरोप घेत आहेत, तर नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येताना दिसत आहेत. सध्या सर्वच वाहिन्यांवर नव्या मालिकांची वर्णी लागलेली आहे. आता अशातच स्टार प्रवाह वाहिनीवर देखील एक नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. स्टार प्रवाह वाहिनीचा TRP कमी होऊ लागला आहे. त्यामुळे आता स्टार प्रवाह वाहिनीने आणखी एका नव्या मालिकेची घोषणा केली आहे. स्टार प्रवाह वाहिनीने काही दिवसांपूर्वीच बाई तुझा आशीर्वाद या नव्या मालिकेचा प्रोमो प्रदर्शित केला होता. मात्र आता स्टार प्रवाह वाहिनीने बाई तुझा आशीर्वाद नाही तर आणखी एका नव्या मालिकेची तारीख जाहीर करत एक नवी मालिका भेटीला येणार असा प्रोमो जाहीर केला आहे. चला तर मग जाणून घेऊयात स्टार प्रवाह वाहिनीवर कोणती नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे आणि त्या मालिकेमध्ये कोणकोणते कलाकार झळकणार आहेत, तसेच मालिकेची कॉन्सेप्ट काय असणार आहे, मालिकेचे नाव काय आहे आणि ही मालिका किती तारखेपासून कोणत्या वेळेत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे आणि या मालिकेच्या जागी कोणती स्टार प्रवाह वाहिनीची लोकप्रिय मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहेत. पाहूयात सर्व प्रश्नांची उत्तरे आजच्या या व्हिडिओमध्ये. त्याआधी आपल्या फिल्मी उचापती या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. पाहूयात स्टार प्रवाह वाहिनीवर प्रदर्शित होणाऱ्या मालिकेची कॉन्सेप्ट काय आहे. तर स्टार प्रवाह वाहिनीने प्रदर्शित केलेल्या प्रोमोनुसार मालिकेची कथा ही 3 बहिणींची असणार आहे. त्यातील एक मुख्य बहीण म्हणजेच आनंदी. आनंदीच्या अवतीभोवती फिरणारं हे कथानक आहे. प्रोमोनुसार आनंदीच्या बहिणी आनंदीला पार्लरमध्ये फेशियल करण्यासाठी घेऊन येतात आणि आनंदी म्हणते फेशियल नको. त्यानंतर बहिणी म्हणतात बरं फेशियल नको पण आयब्रो करू. आनंदी नको नको म्हणत असते तरी तिच्या बहिणी तिला मनवतात. आनंदी म्हणते तुमच्या हट्टापायी मी हे सगळं करते. यानंतर तिच्या बहिणी म्हणतात ताई काय गोड दिसते. त्यानंतर पार्लरवालीला आयब्रो करण्यासाठी सांगतात. आनंदी म्हणते याचा काही फायदा नाही. त्यानंतर तिच्या बहिणी म्हणतात आम्हाला आणि इचलकरंजीला याचा फायदा आहे. आयब्रो केल्यानंतर तिच्या बहिणी तिची वाहवा करतात. त्यानंतर पार्लरवाली आनंदीला तिचा चेहरा पाहण्यासाठी आरसा देते. त्यानंतर आनंदी आरशात पाहून म्हणते खरंच की ग मॉडेलच दिसायली मी. त्यानंतर तिच्या बहिणी आश्चर्याने पाहतात आणि बोलतात ए ताई तुला खरंच दिसायला लागलंय की काय. यानंतर आनंदी तिच्या बहिणीच्या डोक्यावर टपली मारून म्हणते अगं वेडे तुम्हीच म्हणायलाय ना मी सुंदर दिसायले म्हणून, आणि मग सगळे हसतात. यानंतर पार्लरवाली आश्चर्याने म्हणते ताई तुम्ही आंधळे हायसा, मला तर विश्वासच बसनाय. यानंतर आनंदी म्हणते तुम्ही कशाला टेन्शन घ्यायलाय, एखाद्याला डोळे नाही त्याने काही अडत नाही. त्यानंतर तिच्या बहिणी म्हणतात आनंदी ताईचा कॉन्फिडन्स लय भारी, संपला विषय. यानंतर आनंदी विचारते पैसे किती झाले. त्यावर पार्लरवाली म्हणते 50 रुपये. त्यानंतर आनंदी तिला 100 रुपये देते आणि म्हणते सुट्टे द्या. त्यानंतर पार्लरवाली तिला 100 रुपये परत देते आणि आनंदी नोट चेक करून बोलते 100तनं 50 गेल्यावर 100 नाही उरत मॅडम. त्यानंतर पार्लरवाली परत तिला सुट्टे पैसे देते. तिघेही पार्लरच्या बाहेर जातात आणि बाहेर जात असताना आनंदीला फुलाचे झाड असल्याचे जाणवते. त्यानंतर ती त्या फुलाच्या झाडाच्या दिशेने जाते आणि तिच्या बहिणी तिच्याकडे आश्चर्याने पाहून हसतात. अशा प्रकारे मालिकेचा हा विषय प्रोमोनुसार समजून येत आहे. मालिकेचा विषय एका अंध मुलीच्या म्हणजेच आनंदीच्या आयुष्याशी अवतीभोवती फिरणारा दिसत आहे. दरम्यान या मालिकेचा नायक कोण असणार आणि इतर कोणते कलाकार या मालिकेत झळकणार हे अद्याप समोर आले नाही. घेऊन येते सुखाची नांदी आनंदी 16 मार्चपासून फक्त आपल्या स्टार प्रवाह वाहिनीवर असं या प्रोमोमध्ये दाखवण्यात आलं आहे. आता पाहूयात मालिकेत कोणकोणत्या कलाकारांच्या मुख्य भूमिका असणार आहेत. मालिकेच्या प्रोमोनुसार सध्या तरी मालिकेत 3 बहिणी दाखवण्यात आल्या आहेत. आनंदी हे मुख्य पात्र अभिनेत्री जाई खांडेकर ही साकारणार आहे. याआधी जाईने सचिन खेडेकर यांच्यासोबत भूमिका नावाचं नाटक केलं आहे आणि हे नाटक रंगभूमीवर गाजत आहे. तर अभिनेत्री आलापीने मालिकेत एका बहिणीची भूमिका साकारणार आहे. तिच्या पात्राचे नाव अद्याप स्पष्ट झालेले नाही. आलापीने याआधी झी मराठी वाहिनीच्या लोकप्रिय मालिकेत म्हणजेच नवरी मिळे हिटलरला या मालिकेत लीलाच्या बहिणीची म्हणजेच रेवतीचे पात्र साकारताना दिसली होती. अभिनेत्री आलापीने ही सोशल मीडियावर देखील नेहमी ॲक्टिव्ह असते. तिच्या एक्सप्रेशनच्या रील्स सोशल मीडियावर धुमाकूळ घालत असतात. तर छोट्या बहिणीचे पात्र अभिनेत्री पयोशिनी ठाकूर ही नवखी कलाकार साकारणार आहे. पयोशिनी ही सुद्धा एक थिएटर आर्टिस्ट आहे आणि ती या मालिकेद्वारे मालिका विश्वात पदार्पण करत आहे. दरम्यान आनंदी या नव्या मालिकेत अजून कोणकोणते कलाकार झळकणार, कोणत्या कलाकारांची वर्णी लागणार हे अद्याप समोर आले नाही. दरम्यान स्टार प्रवाह वाहिनीची आनंदी ही नवी मालिका 16 मार्चपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आनंदी या नव्या मालिकेची वेळ काय असणार आहे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. येणाऱ्या दिवसात मालिकेची वेळ स्पष्ट होईल.
दरम्यान आनंदी ही नवी मालिका प्रवाह दुपारमध्ये प्रदर्शित होणार की रात्रीच्या स्लॉटला प्रदर्शित होणार आणि या मालिकेच्या जागी स्टार प्रवाह वाहिनीची कोणती जुनी लोकप्रिय मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार हे पाहणे रंजक ठरणार आहे. आनंदी या नव्या मालिकेमुळे स्टार प्रवाह वाहिनीच्या TRPमध्ये भर पडणार का की तुझ्या सोबतीने आणि वचन दिले तू मला या मालिकांप्रमाणेच आनंदी ही मालिका देखील TRPमध्ये फ्लॉप ठरणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. दरम्यान स्टार प्रवाह वाहिनीने बाई तुझा आशीर्वाद या नव्या मालिकेचा देखील दुसरा प्रोमो अद्याप शेअर केला नाही आणि या मालिकेची तारीखही जाहीर केली नाही. दरम्यान बाई तुझा आशीर्वाद आणि आनंदी या दोन नव्या मालिका एकाच दिवशी प्रदर्शित होऊ शकतात. म्हणजेच बाई तुझा आशीर्वाद ही मालिका देखील 16 मार्चपासून प्रेक्षकांच्या भेटीला येऊ शकते आणि या दोन मालिकांच्या जागी स्टार प्रवाह वाहिनीच्या कोणत्या दोन लोकप्रिय मालिका बंद होतील हे पाहणे देखील रंजक ठरणार आहे. आणि या दोन मालिकांच्या एंट्रीमुळे TRPमध्ये कोणते मोठे उलटफेर होणार हा सारा रंजक खेळ पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. दरम्यान आनंदी या नव्या मालिकेसाठी तुम्ही उत्सुक आहात का? आनंदी ही नवी मालिका तुम्ही पाहणार का आणि या मालिकेची कॉन्सेप्ट तुम्हाला आवडली का? आनंदी या नव्या मालिकेची वेळ काय असायला हवी आणि आनंदी या मालिकेच्या जागी स्टार प्रवाह वाहिनीची कोणती मालिका बंद व्हायला हवी याबद्दल काय आहेत तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटद्वारे जरूर कळवा. मनोरंजन विश्वातील अशाच घडामोडी आणि अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या फिल्मी उचापत या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.